नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पावसाळा स्पेशल आपण एक जबरदस्त स्नॅक्स बनवूया. भरलेले मिरची पकोडा बाईट्स. किती मस्त ना. एकतर स्टफ मिरची आणि त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे मिरचीचे बाईट्स. ही मिरची घ्यायची आणि ह्याचे ना 2 भाग करायचे, म्हणजे एका मिरचीचे 2 पकोडे होतात. काही मिरच्यांना आपण अशी मध्ये चीर पाडूया आणि त्यातल्या मधल्या बिया काढून टाकूया. स्टफ करण्यासाठी उकडलेले बटाटे घेतलेत मी, कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे, मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, धणा जिरा पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि थोडंसं चाट मसाला पण घातलेला आहे. आपण या ज्या उभ्या चिरलेल्या मिरच्या आहेत ना, ज्या अख्ख्या ठेवलेल्या आहेत त्या आधी भरून घेऊया. असं छान त्याच्यामध्ये सारण व्यवस्थित भरून घेऊया. त्याच्यानंतर हे एका मिरचीचे जे 2 भाग केलेले आहेत ना, त्यासुद्धा आपण अशा भरून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या भरून घेऊया. आता ज्या अख्ख्या मिरच्या ठेवल्या होत्या की नाही, ह्याचे आपण ना असे छोटे छोटे बाईट्स करणार आहोत. हे ना खायला पण एकदम छान लागतात आणि ना असे एका वेळेला एक बाईट अगदी सुंदर मस्त लागतं. चला, चण्याचं पीठ आपण घेतलेलं आहे चाळून, त्याच्यानंतर हळद, गरम मसाला, धणा जिरा पावडर, थोडीशी आमचूर पावडर, थोडंसं लाल तिखट घातलं आहे, काळं मीठ पण घातलं आहे आणि साधं मीठ घातलं आहे. ओवा आपण असं हातावर क्रश करून घालूया आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. थोडंसं अगदी चिमूटभर खायचा सोडा घातला आहे, म्हणजे छान आपले भजी कुरकुरीत होतील. सगळं साहित्य मिक्स करूया आणि थोडं थोडं पाणी घालून गुठळ्या मोडून घेऊया आधी आपण. आणि त्याच्यानंतर ना हे अगदी हाताने छान मिक्स करायचं, म्हणजे ना ते फ्लफी होतं. बघा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला पिठाची. तेल गरम करायला ठेवूया आणि हे छोटे छोटे जे तुकडे केले होते ना आपण छोटे छोटे बाईटसाठी, आपण ते आधी तळून घेऊया. त्याला पिठात घोळवायचं आणि छान तेलामध्ये सोडूया. असे आपण तेलात सोडून त्या छान उलटपुलट करून सोनेरी रंगावर येईपर्यंत मस्त तळून घेऊया. किती सुंदर दिसत आहेत ना. असं वाटतं आत्ताच गरमागरम खावं, नाही? बघा, आपले हे छोटे छोटे बाईट्स पण तयार झालेले आहेत. आता अख्खी मिरची तळण्यासाठी ना आपण असं कपमध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये असं पीठ ओतून घेऊया आणि त्याच्यात म्हणजे ते बुडवायला खूप सोपं पडतं. अशा प्रकारे ह्यासुद्धा मिरच्या आपण छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया आणि एका बाजूला आपण टिप कागदावर काढून घेऊया. किती मस्त दिसत आहेत ना ह्या मिरच्या. आणि हे जे आपण छोटे छोटे बाईट्स केलेत ना, हे तुम्ही कशाबरोबरही सॉसबरोबर, चटणीबरोबर खाऊ शकता. मी तर इथे लसणाची चटणी भुरभुरवली आहे आणि सोबत मस्त गरमागरम चहा. वा वा, काय मस्त ना. माझी रेसिपी आवडली तर नक्की फॉलो करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका.